मॉर्निंग. तर आज आम्ही आलो होतो या सुंदर अशा ठिकाणी, पण त्या अगोदर ना घरातली सगळी कामं आवरायची होती कारण आज चतुर्थी होती. त्यामुळे देवपूजा वगैरे असं सगळंच आवरून घेतलं. साबुदाण्याची खिचडी बनवली कारण सोबत न्यायची होती, तिकडेच फराळ करायचं होतं. मस्त असं साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवून घेतली. थोडेसे भांडे पडले होते ते सुद्धा घासून घेतले. त्यानंतर लगेच जाण्यासाठी निघालो. तर रस्ता तर खूपच छान होता, मस्त असा घाटाचा रस्ता होता. त्यातल्या त्यात हे हिरवेगार डोंगर, त्यामुळे खूप छान वाटत होतं. एका ठिकाणी थांबून ना हा धबधबा होता, त्यामुळे आम्ही तोच बघायला थांबलो होतो आणि खरंच खूप सुंदर होतं आणि गर्दीही खूप होती कारण संडे होता. आणि आम्ही सुद्धा मस्त मग खाली उतरलो. छान असं पाण्यासोबत थोडंसं खेळलं. तन्वीला थोडीशी भीती वाटत होती, पण नंतर ती सुद्धा मस्त पाण्यामध्ये एन्जॉय केलं. त्यानंतर इथून ना निघावंच वाटत नव्हतं, मस्त थोडा वेळ तिथंच बसून होतो. त्यानंतर आम्हाला ना फराळ करायचं होतं. मग मस्त एका ठिकाणी जागा वगैरे बघितली आणि छान असं फराळ करायला बसलो. मस्त साबुदाणा वगैरे केळी असं सगळ्यांनी मिळून फराळ केलं. आमच्यासोबत ना यांच्या फ्रेंड आणि त्यांची फॅमिलीसुद्धा होती. मस्त आम्ही सगळ्यांनी फराळाचं करून घेतलं. त्यानंतर मस्त थोडे इथे छान छान फोटो वगैरे क्लिक केले. त्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आता इथून आम्हाला जायचे होते भद्रा मारुतीला, म्हणजेच खुलताबादला. इकडे आलो. इकडे सुद्धा छान वातावरण होतं, थोडासा पाऊस पडून गेला होता. त्यानंतर मस्त निवांत आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि इकडे ना हा पाळणा होता. तन्वीला ना ही गाडी खेळायची होती, म्हटलं चला थोडा वेळ तिला मस्त गाडी वगैरे खेळू दिली. त्यानंतर पुढे निघालो म्हैसमाळला जाण्यासाठी, पण ना वाटेतच पाऊस लागला, त्यामुळे एका ठिकाणी थांबून घेतलं. त्यानंतर आम्ही आलो होतो बालाजी मंदिराला. तर इकडे ना खूप जास्त ट्रॅफिक लागलं होतं, पण फायनली आम्ही पोहोचलो. त्यानंतर इकडे आल्यानंतर मस्त आम्ही दूरदर्शन घेतलं कारण गर्दी खूप होती. आणि हे मंदिर तर खूपच सुंदर आहे. तिथे सुद्धा आम्ही छान थोडेसे फोटो वगैरे काढले. आणि ह्या मंदिरावरून खालचा व्ह्यू बघा, जो की इतका सुंदर दिसत होता ना की खरंच खूपच छान होतं. सगळीकडे मस्त हिरवंगार दिसत होतं. त्यानंतर सगळ्यांना ना मस्त चहा प्यायचा होता कारण सगळ्यांचेच उपवास होते. चहा वगैरे घेतला आणि तिथून आम्ही आलो होतो गिरिजा मातेच्या मंदिराला. इकडे तर सर्वात जास्त गर्दी होती. त्यानंतर मस्त आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि इथूनच वापस फिरलो होतो. म्हैसमाळला आम्ही वरती काही गेलो नव्हतो कारण रस्ताही खूप खराब होता आणि उशीरही खूप झाला होता, म्हणून पटकन असं घरी निघालो. घरी आल्यानंतर पटकन स्वयंपाक वगैरे केला आणि उपवास सोडून घेतला. चला आजच्या व्हिडिओला इथे सेंड करते. बाय.